आणि घरातली रडकी माणसं कायमच राहावी दोडकी. वा 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 वा, छान छान छान. चला आता खेळायला सुरुवात करा. सखू, गंगाळाकडे नीट लक्ष ठेव. इश्श, सावकार अहो खेळा ना. अहो तुम्ही खेळलाच नाही तर मजा कशी येणार खेळाची? शोधा ना अंगठी. मी अलिप्त राहिल्यावर बरं वाटतंय काय? आणि माणिकने स्पर्श केल्यावर त्रास होतोय ना? मग बघच. सखू, अगं बघतेस ना? अगं नवरा बायकोंनी हात धरलेत तर तुझं का पाणी पाणी होतंय ग सखू? ह्यात आनंदाचा क्षण आहे, सगळे मजेत आहेत. तुझा चेहरा का असा माहेरचं कोणी उलटल्यासारखा? अगं चेहऱ्यावर हसू ठेव, चेहऱ्यावर आनंद दिसू दे. मिळाली. मिळाली मला. वा वा वा, छान. मलाही सापडली अंगठी. अरे असं कसं होईल? दोघे कसे जिंकले? हो ना, मी माझी अंगठी टाकली होती दुधात. दाखव दिगू. कुणाच? अरे ही माझीच अंगठी आहे, हीच अंगठी टाकली होती मी. मग माणिकने कोणती अंगठी शोधली? बघू. ही अंगठी तर माझी आहे. बरं झालं माणिक, तू ही अंगठी काढलीस. ही अंगठी मला काढायचीच होती, कारण ही अंगठी नाही, सतत आठवण करून टोचणारा, जाळणारा, जळता निखारा होता. ही पहिल्या लग्नात सखूच्या आप्पांनी दिलेली अंगठी. सखूच्या आप्पांनी दिलेली अंगठी. ही अंगठी म्हणजे माझ्या पहिल्या लग्नातली शेवटची अभद्र आठवण. ही घे, तुझी अंगठी तुला परत देतो.
फेकू मामी. तू खूप दुष्ट झालायस दिगू मामा. रागाने अंगठी फेकून मारलीस त्यामुळे मामीला रक्त येते. ती रडतीये दिसत नाही का? तुम्ही सगळे वाईट आहात.